जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वडाळा बहिरोबा शिवारात असलेल्या हॉटेल शीतल समोर भरधाव वेगातील टेम्पोने दुभाजक तोडून दुसऱ्या रस्त्याने जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यात चाललेल्या कारला जोडाची धडक दिल्याने एक भाविक ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत। देवळाली प्रवरा येथे आदिवासी कुटुंबाच्या घरावर हल्ला करून सामानाची तोडफोड करून अल्पवयीन मुलगी व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एकलव्य संघटना रिपाई वंचित आघाडीतर्फे देण्यात आलाय। 22 एप्रिल रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे निवेदन दिले आहे। राहुरी येथे शुक्रवारी पोलीस व महसूल प्रशासनाला वरील निवेदन देण्यात आले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी शोषित वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली। बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव बंधुता समान जोपासणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणार आहे असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले। श्रीरामपूर तालुक्यातील खोकर शिवारातील अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब काळे यांच्या राहत्या वस्तीवरून 3 अज्ञात चोरट्यांनी 2 दुचाकी चोरून नेल्या। खोकर कोरेगाव रस्त्यालगत बाबासाहेब काळे व ज्ञानेश्वर काळे यांच्या वस्तीवर 2 मोटारसायकली लॉक करून ठेवल्या होत्या। दोन्ही मोटारसायकलीचे लॉक तोडून चोरून नेल्या आहेत। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीरामपूर येथील रामनवमी यात्रेत परराज्यातून छोट्या मोठ्या व्यवसाय करणारे यात्रेकरू रस्त्यावर स्टॉल लावून आपल्या वस्तूची विक्री करीत आहेत। यात्रेसाठी अनेक कुटुंबे परराज्यातून दाखल झाल्यात। भर रस्त्यावर रात्रंदिवस राहून ऊन वाऱ्यांचा विचार न करता ते काम करत आहेत। त्यांना यात्रा समितीने पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली नाही। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्री हनुमान जयंती निमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी व मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। हनुमान जयंती निमित्त राज्यात उत्साह पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या। याच उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लागल्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत जोरदार राडा झाला। आमदार आणि पोलिसांसमोरच राडा झाल्यामुळे त्यांची नगरमध्ये जोरदार चर्चा होत आहे। शिर्डीतील भिक्षेकऱ्यांचा मृत्यू प्रकरणी 8 दिवसात संबंधित दोषींवर गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना घेरणार असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला। शिर्डीतील भिक्षुकरूंच्या मृत्यू प्रकरणी बच्चू कडू यांनी तालुका प्रशासन आणि पीडित कुटुंबियांची भेट घेतली। त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। शेतकरी कर्जमाफीसाठी बावनकुळे योग्य वेळ कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगणार, महाराष्ट्रातील की उत्तर प्रदेशातील असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावलाय। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलीस आणि सामाजिक संस्थेला यश आलाय। शुक्रवारी 16 वर्षीय 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा 35 वर्षाच्या पुरुषाची बालविवाह होणार असल्याची माहिती उडान हेल्पलाईन आणि पोलीस अल्पकालीन क्रमांकावर सजग नागरिकांकडून मिळालेली माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले अशी माहिती उडान स्नेहालय द्वारा बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे समन्वयक प्रवीण कदम यांनी दिली। बहुमत असूनही माजी आमदार प्राजक्त तनपुरे गटाला कुरणवाडी व 19 गाव पाणी पुरवठा योजनेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला। अध्यक्षपदी भाजपाचे सयाजी कारभारी श्रीराम यांची निवड करण्यात आली। राहुरी तालुक्यातील गुहा, तांबरे, तांदुळनेर,
वाबळेवाडी, ताहराबाद, चिंचाळे, घोरपडेवाडी गावांना या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो। एक प्रेरणादायी कथा जेथे एका वडाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चहाच्या टपरीतून 2 MBBS डॉक्टर घडल्यात। बीड जिल्ह्याच्या मातकुळी गावचे प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांनी 12वी नंतर चहाच्या दुकानात काम करत 6 वर्षांनी स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला। त्यांच्या मेहनतीच्या साथीला होती पत्नी राधिका, जिच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शेती आणि संसार दोन्ही सांभाळलं। मुलं मोठी होत असताना त्यांना दुकानात न बसवता शिक्षणावर भर दिला आणि त्यांचं फळ मिळालं। मोठा मुलगा प्रदीप मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून MBBS डॉक्टर झाला, तर दुसरा मुलगा इस्लामपुराच्या मेडिकल कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षाला आहे। पुढारी वड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाखाली आजही चहा मिळतो, पण त्याचं वेगळेपण म्हणजे या चहामध्ये मिसळलेली आई वडिलांची घामाचे थेंब आणि मुलांच्या यशाचा गोडवा। अशा बंडू ढवळेंचा जामखेड पत्रकार संघटनेने सत्कार केला। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।